नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 12 फेब्रुवारी 2025 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे बुधवारचा आहे. क्रोधिनाम संवत्सर आहे, सूर्याचं उत्तरायण चालू आहे, शिशिर ऋतू आहे, माघ महिन्याची पौर्णिमा आहे, नक्षत्र आश्लेषा आहे, योग सौभाग्य आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो बवा आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो सुद्धा बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 11:16 ते 12:41 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:17 ते 1:05 असणार आहे. गुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल दुपारी 12:41 ते 2:06 आणि यमगंड काळ सकाळी 8:28 ते 9:51 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र संपूर्ण दिवस कर्क राशीमध्ये भ्रमण करणार आहे. हा चंद्र रवी बुधाबरोबर प्रतियोग करेल आणि हर्षल बरोबर केंद्रयोग करेल. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचं राशीफळ का असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. दशमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल आणि तुमच्याच राशीतल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. घरातल्या व्यक्तींबरोबर थोडेसे ताणतणावाचे प्रसंग निर्माण होतील, त्या संदर्भात काळजी घ्या. तुम्हाला स्वतःच्या भावभावनांमध्ये सुद्धा नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. भावनेच्या आहारी जाऊन कुठल्याही प्रकारचे चुकीचे निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल आणि भाग्यातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजचा जो दिवस आहे घाई गडबडीचा राहील, ताणतणावाचा राहील. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे तुमचा कल राहील. काही कामामध्ये दिरंगाई झाल्यामुळे थोडंसं फ्रस्ट्रेशन जाणवू शकेल, त्यावर थोडं लक्ष द्या. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. अष्टमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. लाभातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी पैशाच्या संदर्भातल्या व्यवहाराबद्दल काळजी घेणं गरजेचं राहील. खर्च किंवा गुंतवणूक यावर लक्ष देणं गरजेचं राहील. एकंदरीत दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. आजच्या दिवशी तुम्हाला काही लाभसुद्धा मिळू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. सप्तमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. दशमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय चांगला दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी हातावेगळी करू शकाल. मात्र वैवाहिक जोडीदारावर थोडेसे मानसिक तणावाखाली जाऊ शकाल, वादविवाद होऊ शकतील, त्याकडे लक्ष द्या. दिवस मात्र तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. षष्ठातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. याचप्रमाणे भाग्यातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आजचा दिवस ताणतणावाचा दिसून येईल. तुमची दगदग जास्त होईल, फिरणं जास्त होईल, परंतु कामं पूर्ण होण्यात त्रासदायक गोष्टींना सामोरं जावं लागेल. त्यामुळे फ्रस्ट्रेशन जास्त प्रमाणात येऊ शकेल. स्वतःच्या आरोग्याकडे सुद्धा थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या लाभस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. पंचमातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे आणि अष्टमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणारा दिवस महत्त्वपूर्ण राहील.
आजच्या दिवशी खास करून आर्थिक व्यवहारांवर ते थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. याचप्रमाणे जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे सुद्धा थोडेसे तणावाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. या संदर्भात काळजी घेणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळ रास. तुळ राशीच्या 10व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. चतुर्थातला रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. सप्तमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करणार आहे. आजच्या दिवशी जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे छोटे किंवा मोठे निर्णय घेऊ नका. भावनेच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता जास्त प्रमाणात राहील. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तृतीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. षष्ठातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आज तुमचा कॉन्फिडन्स एनर्जी लेवल अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येईल. कामाचा उरक दांडगा राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. आजच्या दिवशी फिरणं वगैरे जास्त होईल. स्वतःच्या भावभावनांवरती नियंत्रण ठेवणं थोडंसं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 8व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. द्वितीयातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करेल. पंचमातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. आजच्या दिवशी आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. लागणं, कापणं, खरचटणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. कुठल्याही प्रकारची नवीन कामाची सुरुवात आजच्या दिवशी करू नका. खर्चावरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी अशुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 7व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. तुमच्याच राशीतल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. चतुर्थातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग सुद्धा करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. विवाहित असाल तर वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी थोड्याफार प्रमाणात आणले जातील. तुमच्या दोघांमध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होऊ शकतील. काळजी घ्या. याचप्रमाणे घरातल्या व्यक्तींबरोबर सुद्धा छोट्या मोठ्या कारणावरून अशाच प्रकारचे काही अनुभव येऊ शकतील. या संदर्भात थोडंसं स्वतःवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं राहील. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभरास. कुंभ राशीच्या 6व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. व्ययातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. तृतीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्र करेल. आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत आवश्यक राहील. आरोग्याच्या संदर्भातले काय तर आज खास करून मानसिक तणावाचे प्रसंग आजच्या दिवशी येऊ शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र असेल त्या संदर्भातले कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय घेऊ नका. दिवस तुमच्यासाठी अशुभ फलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या 5व्या सणात चंद्राचं भ्रमण आहे. लाभातल्या रवी बुधाबरोबर हा चंद्र प्रतियोग करणार आहे. द्वितीयातल्या हर्षलबरोबर हा चंद्र केंद्रयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून जर तुम्ही कोणाच्या रिलेशनशिपमध्ये असाल तिथे मतवैचित्र अशा प्रकारचे काय अनुभव येऊ शकतील. याचप्रमाणे जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर कुठल्याही प्रकारचे मोठे ट्रेड रिस्क घेऊन करू नका. तुमचे अंदाज चुकू शकतील. याचप्रमाणे ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनीसुद्धा स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. दिवस तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 12 फेब्रुवारी 2025 कथाचं संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.